नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आज आहे स्वामी प्रकट दिवस आणि स्वामी प्रकट दिवस असला तो आपल्या गुरुचा वार असला त्या दिवशी आपली सगळी धावपळ जी आहे ती चालू असते, जेणेकरून आपण आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता कशा पद्धतीने व्यक्त करू शकतो किंवा कशा पद्धतीने गुरुची सेवा वगैरे करून घेऊ शकतो, यासाठी आपण सगळेच जण तयारीला लागलेलं असतं किंवा काय काय प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये असतंच की आज मला ही सेवा करून घ्यायची किंवा हे तयारी अशा पद्धतीने करायची, आज अशी गुरुची सेवा मला करून घ्यायची आहे, असं काय काय प्लॅनिंग आपलं चालू असतं. तर तसंच माझंही होतं. आता सगळी काही तयारी तर आधीच झालेलीच होती. फक्त थोडंफार जे काही सामान वगैरे मला पूजेसाठी साहित्य, भांडी वगैरे जे काही लागणार होतं ना, ते मी स्वच्छ एकदा धुवून घेतलं. कारण तांबे पितळेची भांडी जर आपल्याला वापर झाला की लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा म्हणजे क्लिनिंग त्यांची करूनच घ्यावी लागते. तर त्यासाठी ते स्वच्छ सगळी भांडी मस्त क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मला जे काही आपल्या पूजेसाठी साहित्य लागणार होतं ते सगळं मी इथे पूजेला सुरुवात करायच्या आधी काढून ठेवलेलं आहे. म्हणजे सारखं सारखं आपल्याला पूजेमधून उठायचं काम पडत नाही. म्हणजे एक एक आठवलं की मग घ्यायला जातो आपण. त्यापेक्षा आधीच सगळं जर व्यवस्थित अशी तयारी वगैरे करून ठेवली तर मग आपल्याला मध्ये पूजेमधून उठायची गरज नसते. आता हे सगळे अभिषेकसाठी जे काही लागणार आहे साहित्य ते सगळं मी इथे काढून ठेवलेलं आहे. एका ह्याच्यात पंचामृत आहे, एका ह्याच्यात हळदीचं पाणी मी केलेलं आहे आणि थोडं चंदन घातलेलं होतं त्याच्यामध्ये, त्याचा अभिषेक, आणि एक आपलं पाण्याचा कलश भरलेला आहे. म्हणजे नॉर्मल आपल्या साध्या पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचाच असतो. त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल घातलं तरी मस्त छान असं सुगंधित जे पाणी आहे अभिषेक आपण करतो ते होऊन जातं. तर थोडंफार गुलाबजल त्याच्यात घालायचं. तर अशी सगळी काही तयारी करून घेतलेली आहे. त्यानंतर मग आता इथे आधी सुरुवातीला रांगोळी काढून घेतली. कारण पूजेची मांडणी आपली साधी, सिंपल, सोपीच आहे. जास्त काही नाही आहे आणि जास्त टाईमही लागणार नाही. अगदी 5-10 मिनटामध्ये आपली पूजेची मांडणी होऊन जाते, अशा पद्धतीची मांडणी आहे. त्यामुळे आधी मी आज रांगोळी काढून घेतलेली आहे समोर पाटाच्या आणि ह्या ज्या छोट्या छोट्या समया आहेत त्या इथे लावून घेत आहे. म्हणजे अशी काही पूजा वगैरे असली आपली करायची तेव्हा लावायला छान वाटतात. आणि एक तुपाचा दिवा मी लावलेला आहे, तो नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर लावेल. आपलं साधं गाईचं तूप असतं ते देवांसाठी मी स्पेशल आणून ठेवत असते, त्याचा दिवा आहे एक, आणि एक आपला हे तेलाचे दिवे लावलेले आहेत. त्यानंतर पाणी वगैरे प्रसादासाठी साखर ठेवणार आहे. आणि आता आधी सुरुवातीला आपलं अभिषेक करून घेत आहे. कुठलाही अभिषेक करायच्या आधी आपण नॉर्मल पाण्याने सुरुवातीला आपण कुठल्याही देवांचा, महादेवाचा म्हणा, स्वामींचा म्हणा, गणपती बाप्पांचा म्हणा, अभिषेकाला सुरुवात करायच्या आधी आपण सुरुवातीला आपले नॉर्मल पाण्याने 5 पळ्या पाणी टाकून नामस्मरण करून अभिषेक करून घेत असतो. तर आधी तर पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे स्वामींचा आणि त्यानंतर मग आपलं जे मी हळदीचं पाणी करून घेतलेलं होतं, ज्यामध्ये मी हळद घातलेली आहे, जी पूजेसाठी वेगळी ठेवलेली असते, वापरते ती हळदीच्या लेपनासाठी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं चंदन घातलेलं आहे आणि थोडं त्याच्यात पण मी गुलाबजल घातलेलं होतं. अशा पद्धतीने इथे स्वामींचा अभिषेक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करत करत आपण स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा. आणि त्यानंतर कुठलाही अभिषेक झाला म्हणजे परत आपण एकदा अजून पाण्याने मूर्तीला अभिषेक करून घेत असतो. तर त्यानंतर मग पाण्याने अभिषेक करून झाला आणि त्यानंतर मग पुढचं आपलं पंचामृताने अभिषेक करून घेत आहे. याच्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर सगळं काही मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तर पंचामृताने मस्त छान असा अभिषेक स्वामींना करून घेतलेला आहे. आणि अभिषेक करता करता नामस्मरण आपलं चालूच असतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप मी इथं करून घेतलेला होता. आणि नाहीच तर आपण मोबाईलला वगैरे लावून दिले मंत्र आणि अभिषेक वगैरे करत राहिलो तरीसुद्धा चालतं. जसं की आता श्री सुक्तम किंवा पुरुष सुक्तम किंवा तारक मंत्राने तर खूप छान मस्त पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती येत असते. तर असे मंत्र, स्तोत्र जरी मोबाईलला लावून दिले आणि अशा पद्धतीने अभिषेक वगैरे करत राहिलो
तरी नामस्मरण मस्त छान असं होत असतं किंवा आपल्या नित्यसेवेचं जे काही पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये सगळं काही सेवा दिलेली आहे, कशी काय सेवा करायची काय नाही तर ते. तर त्यानंतर मग अभिषेक झाल्यानंतर हे स्वामींचं आवडीचं हिना अत्तर आहे ना, ते स्वामींना इथे लावून घेतलेलं आहे. मस्त थोडंसं कापसाच्या याला लावायचं आणि मूर्तीला थोडंसं हिना अत्तर रोज जरी लावला ना तरी छान असतं. मस्त छान सुगंध येतो त्याचा आणि त्यानंतर मग फुलं वगैरे, गंध वगैरे लावून स्वामींची पूजा करून घेतलेली आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात फक्त स्वामींचीच सेवा नाही तर आपल्या भगवान शंकरांची, कुलदेवतेची किंवा सत्यनारायणाची पाठाची मांडणी वगैरे कशी करायची संपूर्ण म्हणजे पूजाविधी जे काही आपण करतो ना वर्षभरामधून ते सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित असं दिलेलं आहे की कशा पद्धतीने कुठली सेवा करायची काय नाही ते सगळं त्याच्यामध्ये आहे. एकच पुस्तक घ्यायची आपल्याला गरज असते, त्याच्यातून सगळी काही माहिती आपल्याला भेटत असते. तर छान मस्त अशी पूजा इथे झालेली आहे करून. त्यानंतर मग मी इथे साखर ठेवलेली आहे प्रसादासाठी आणि आता तुपाचा दिवा इथे लावून मग आपलं जे काही वाचन आहे ना ते करून घेणार आहे. तर वाचन जर तुम्हाला जास्त शक्य नसेल तर नुसती आपण अभिषेक वगैरे करून पूजा केली आणि मी सांगितलंच की मोबाईलमध्ये लावून जरी तुम्ही करून घेतलं तरीसुद्धा चालतं, कारण प्रत्येकाकडे वेळ असतो असं नाहीच. तर मी सुरुवातीला श्री स्वामी स्तवन पठण केलं आणि त्यानंतर मग आपलं कालभैरवाष्टकम स्तोत्र मी रोज वाचून घेत असते. त्यानंतर मग आपलं श्री सुक्तमचं पठण करते आणि मग बाकीचे मंत्र स्तोत्र वगैरे झाल्यानंतर मग आपलं श्री स्वामीचरित्र सारामृत याचे 3-3 अध्याय आपल्याला रोजचे वाचायचे असतात आणि ह्या दिवशी आपण संपूर्ण श्री स्वामीचरित्र सारामृताचं पठणसुद्धा करून घेऊ शकतो. पूर्ण ग्रंथ वाचायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात. तर 1.5 ते 2 तासामध्ये आपलं स्वामीचरित्र सारामृत पूर्ण वाचून होऊन जातं. तर आता बऱ्याच जणांनी 7 दिवसाचं पारायण किंवा 5 दिवसाचं पारायण अशा पद्धतीने केलंच असेल. माझं काही झालं नव्हतं पारायण, तर मी एक पूर्ण ग्रंथाचं पारायण आपण 1 दिवसामध्ये सुद्धा करून घेऊ शकतो आणि मग रोजची आपली नित्यसेवा तर चालूच असते आणि त्यानंतर मग आपली आरती केली स्वामी महाराजांची. अशा पद्धतीने ही जी काही आपली स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी साधी भोळी आपली जी काही भक्ती आहे किंवा आपल्या गुरुबद्दल आपली जी काही कृतज्ञता आहे ती आपल्याला व्यक्त करायची असते. तर मस्त छान अशी पूजा इथे करून झालेली होती माझी संपूर्ण आणि त्यानंतर मग नमस्कार वगैरे करून आपल्याकडून जी काही चुकी वगैरे झालेली असली किंवा पूजा वगैरे करताना त्याची माफी वगैरे मागून घ्यायची, स्वामींना मुजरा केला आणि अशी आजची मस्त छान अशी पूजा इथे संपन्न झालेली आहे माझी. पूजा वगैरे संपूर्ण सगळं काही झालं त्यावेळेस घरातील वातावरण खूप छान मस्त प्रसन्न असं वाटत असतं. म्हणजे रोजचीच पूजा झाल्यानंतर तर खूप जास्त वाटतं, पण अशी जी काही आपली काही स्पेशल दिवस वगैरे असला, कुठली देवीची असली, देवांची असली, स्वामींची असली, अशा पद्धतीची पूजा आपण मांडलेली असली त्यावेळेस अजून जास्त वातावरणामध्ये प्रसन्नता आपल्याला वाटत असते. तर छान मस्त पूजा झालेली आहे इथे. तर आरती वगैरे झाल्यानंतर मग आपण लगेचच नैवेद्य द्यायचा असतो. तर मग नैवेद्य इथे देत आहे. त्या दिवशी आपल्याला स्वामींच्या आवडीचं जे काही असतं ते स्वयंपाकामध्ये बनवायचं. जसं की बेसन पिठाचे पदार्थ वगैरे स्वामींना जास्त आवडतात, त्यामुळे पिठलं वगैरे सुद्धा आपण बनवू शकतो किंवा एखाद्या भाजीमध्ये आपण बेसन पीठ घालून भाज्या बनवतो, झुणका वगैरे अशा पद्धतीचा आपण नैवेद्य देऊ शकतो किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवायचा. पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही इथे आमच्या इथं स्वामींचा मठ आहे आणि नवीनच आहे. आत्ताच इथे मठामध्ये स्थापना झालेली आहे स्वामींची आणि आधी सुरुवातीला ना छोटंसं मठ होतं खाली, पण आता इथं मस्त छान असं नवीन मठ बांधण्यात आलेलं आहे. मस्त छान आणि प्रसन्न इथं वाटत होतं. तर तिथे आम्ही संध्याकाळी दर्शनासाठी गेलेलो होतो. गर्दी होती कारण नवीन असल्यामुळे आणि स्वामींच्या याच्यामध्ये मठामध्ये तर नेहमी आपल्या भाविकांची गर्दी असतेच. आणि स्वामींचा प्रकट दिवस असला म्हणजे भाविकांची गर्दी राहणार नाही असं काही होणार नाही. तर मग इथे असं एक जण येत होता. आम्ही दर्शन वगैरे घेतलं इथे. तिथे पूजा वगैरे केलेली असते. सत्यनारायणाची पूजासुद्धा तिथे त्या दिवशी मांडलेली असते.
मागच्या वर्षाचा जो आपला प्रकट दिनाचा व्हिडिओ होता ना, त्याच्यामध्ये आपलं जे छोटं मठ होतं ना आधीचं, त्या मठाचा व्हिडिओ होता. तिथे महाराजांची स्थापना होती. त्या मठामध्ये सगळेजण सेवेकरी तिथे येत होते. पण आता इथे नवीन मठ बांधण्यात आलेला आहे आणि मस्त छान असं आहे. तर चला ताईंनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईपही करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.